मंडळी, मान विधानसभा मतदारसंघामध्ये इलेक्शनचा नुसता धुरळा चालू आहे. मतदारसंघामध्ये इलेक्शनचं वारं सुसाट व्हायला लागले. जे वारं सुटलंय ते वारं आमचंच आहे असं दोन्हीकडचे सुद्धा कार्यकर्ते म्हणायला लागले. यातच आणखी भर म्हणून काल शेखरभाऊ गोरे यांनी निवडणुकीत आणखी एक ट्विस्ट आणलाय. तर तिकडं महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात झालेला वाद संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय झालाय. आपापल्या नेत्याचं रोज स्टेटस कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर पडायला लागले. माझाच नेता कसा चांगलाय याची बातमी आता प्रत्येक गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पडायला लागली. ज्या मंडळींना या सगळ्यात काहीच इंटरेस्ट नाही त्यांनी मात्र राजकीय बातम्या आपल्या गावच्या ग्रुपवर टाकू नका असे मेसेज करायला सुरुवात केली. एकंदरीतच मानखटावचं वातावरण आता पूर्णतः इलेक्शनमय झाले. मानखटाव मतदारसंघामध्ये सध्याचे इलेक्शन वातावरण काय सांगतंय पाहूया या व्हिडिओतून सविस्तर. नमस्कार, मी तुषार खडे आणि तुम्ही पाहताय डिंचॅक मराठी. मंडळी, मान विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली असून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून जयकुमार गोरे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रभाकर घारगे निवडणुकीच्या मैदानात आहेत. दुरंगी लढतीच्या या टक्करीमध्ये अन्य पक्ष व काही अपक्ष उमेदवार सुद्धा आपली नशीब आजमावत आहेत. 33 उमेदवारापैकी 12 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं मान विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणात आता एकूण 21 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. मध्यंतरी मान विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं. उमेदवारीसाठी संघर्ष सुद्धा झाला, परंतु ज्येष्ठ नेते प्रभाकर घारगे यांचं नाव फायनल झालं. प्रभाकर घारगे यांचं नाव फायनल झाल्यानंतर निर्माण झालेली कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात यावेळीचे इच्छुक उमेदवार प्रभाकर देशमुख यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः पुढाकार घेतल्यानं कार्यकर्त्यांच्या मधील संभ्रम पूर्णपणे आता दूर झालाय. प्रभाकर घारगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना हे सर्व कार्यकर्ते व नेते मंडळी एकत्रित आली आणि उमेदवारीवरील नाराजी पूर्णतः दूर झाली. गेल्या निवडणुकीमध्ये देशमुख यांचा निसटता पराभव झाला होता. त्या पराभवाचा वाचपा काढण्यासाठी ही सर्व मंडळी पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी ज्येष्ठ नेते प्रभाकर घारगे यांच्या सोबत रणजित देशमुख, अनिल देसाई, प्रभाकर देशमुख, सुरेंद्र गुदगे यासह मनोज पोळ व विविध नेते मंडळी एकत्रित येऊन यावेळी जयकुमार गोरे यांचा मुकाबला करतायत. यावेळी शरद पवार यांनी मान मतदारसंघामध्ये नवी खेळी केली. यावेळी उमेदवार बदललाय. प्रभाकर देशमुख यांच्या ऐवजी खटाव तालुक्यातील प्रभाकर घारगे यांना उमेदवारी दिली. मागच्या निवडणुकीमध्ये आणि या निवडणुकीमध्ये एकच फरक आहे आणि तो फरक म्हणजे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर. नेहमी जयकुमार गोरे यांच्या विरोधात बोलणारे दिलीपराव येळगावकर मात्र यावेळी जयकुमार गोरे यांच्या प्रत्येक प्रचार सभेमध्ये खुर्चीला खुर्ची लावून बसलेले आपल्याला दिसत आहेत. येणाऱ्या 2019च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये खटाव तालुका हा मान तालुक्यापासून सेपरेट होणार असून यासाठीच येळगावकरांची ही धडपड चालू आहे का असा प्रश्न मतदारसंघामध्ये विचारला जातोय. पण तुर्तास तरी दिलीपराव येळगावकर हे यावेळी जयकुमार गोरे यांच्या सोबत असल्यामुळे जयकुमार गोरे यांना त्याचा फायदा होतोय असं चित्र तालुक्यात सध्या दिसतंय. महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक पक्ष असलेला शिवसेना उद्धव ठाकरे गट यावेळी मान मतदारसंघामध्ये काहीसा नाराज असल्याचं पाहायला मिळते. महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होताच शेखरभाऊ गोरे यांनी आपल्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेला होता आणि काल आलेल्या महत्वाच्या अपडेटनुसार शेखरभाऊ गोरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत विधान परिषदेचा शब्द घेतलाय. म्हणजेच येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये शेखरभाऊ गोरे हे विधान परिषदेवर आमदार म्हणून आपल्याला दिसतील. मागच्या वेळेच्या निवडणुकीमध्ये शेखरभाऊ गोरे यांना जवळपास 38,000 मते मिळाली होती. याचा सरळ सरळ फायदा आता भारतीय जनता पक्षाला होताना दिसतोय. भारतीय जनता पक्षाकडून जयकुमार गोरे हे निवडणूक लढवत असून जयकुमार गोरे यांना इलेक्शनचा गेल्या 3 टर्मचा अनुभव आहे. जयकुमार गोरे यांच्या मागे कार्यकर्त्यांचा मोठा संच तालुक्यामध्ये आहे. निवडणुकीची तयारी त्यांनी आधीच करून ठेवली. मान आणि खटाव दोन्ही मतदारसंघामध्ये गावोगावी त्यांचा पुरेसा असा गट आहे. भागात पाणी आणल्यामुळे त्यांच्याविषयी थोडी आपुलकी जनतेमध्ये वाढली. सध्या परिस्थितीला शेखरभाऊ गोरे आणि आता जयकुमार गोरे हे दोघे बंधू एकत्रित महायुतीमध्ये असल्यामुळे
15 वर्षानंतर प्रथमच गोरे बंधू एकत्र होऊन एका स्टेजवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शेखर गोरे यांचं त्यांच्या सामाजिक उपक्रम यामुळे तालुक्यात एक स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांना मानणारा युवा वर्ग तालुक्यामध्ये असल्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र झाल्यामुळे जयकुमार गोरे यांना याचा निश्चित फायदा होईल असं तरी सध्या चित्र तालुक्यामध्ये दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून मैदानात असलेले उमेदवार प्रभाकर घारगे यांनी सुद्धा मतदारसंघामध्ये प्रचाराचा धुरळा उडवलाय. प्रभाकर घारगे यांना खटाव तालुक्यातून मताधिक्य मिळणार असल्याचं तालुक्यामध्ये स्पष्ट आहे. यामुळे त्यांनी सध्या मान तालुक्यावर आपलं लक्ष केंद्रित केलंय. मान तालुक्यातील प्रत्येक गावात कोपरा सभा घ्यायला चालू केलेत. या सभांसाठी महाविकास आघाडीतील सर्वच नेते मंडळी उपस्थित राहत असून मतदारसंघामध्ये आता तुतारीचं वारं व्हायला चालू झाले. माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुद्धा प्रचाराला उपस्थिती दाखवल्यामुळे तालुक्यामध्ये वातावरण बदलून गेले असंच चित्र आहे. यातच अजून जयंत पाटील यांनी सुद्धा मतदारसंघामध्ये बारकाईनं लक्ष घालायला चालू केले. त्यांनी नुकतीच मतदारसंघामध्ये धावती भेट देत प्रचाराचा आढावा घेतला. एकंदरीतच महाविकास आघाडीला एकत्र ठेवण्याचं काम सध्या शरद पवार गटाकडून मान मतदारसंघामध्ये केलं जाते. फक्त उमेदवारच नव्हे तर उमेदवाराच्या सर्व परिवाराचे सदस्य यांच्याकडून आता मतदारसंघामध्ये लोकांच्या गाठी भेटी घेण्याचं काम चालू झालंय. महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही पक्षांना सोडून इतर पक्ष सुद्धा यावेळी मानच्या निवडणुकीमध्ये सामील आहेत. यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे तो बहुजन समाज पार्टीचे उमेदवार डॉक्टर प्रसाद ओंबासे यांचा. प्रसाद ओंबासे यांना अनुक्रमांक 1 मिळाला असून त्यांना बहुजन समाज पार्टी यांच्याकडून उमेदवारी देण्यात आली. प्रसाद ओंबासे यांचा मान मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार चालू झालेला असून त्यांना बऱ्याच प्रमुख कार्यकर्त्यांची साथ मिळालेली दिसून येते. ओंबासे यांचा मित्र परिवार व नातेवाईक पाहता यावेळी निवडणुकीमध्ये प्रसाद ओंबासे हे सुद्धा मोठा मताचा आकडा गाठतील असं चित्र सध्या मतदारसंघामध्ये स्पष्ट आहे. यामुळे गेल्या विधानसभेसारखा तिसऱ्या उमेदवाराला मिळणारे मतदान हे मान मतदारसंघामध्ये निर्णायक होणार असून त्या उमेदवाराच्या मतावरूनच विजयी उमेदवार ठरणार असल्याचं सध्या तरी चित्र तालुक्यामध्ये आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार लवकर जाहीर झाला नसल्यामुळे मध्यंतरी महाविकास आघाडी मतदारसंघामध्ये बॅकफुटवर गेलेली होती. परंतु अत्यंत कमी काळात मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा तुतारीचं वातावरण तयार करण्यात महाविकास आघाडीला यश आले. सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन काम केलं तर महाविकास आघाडीला मतदारसंघामध्ये मुसंडी मारण्यात यश येईल असं जाणकार पत्रकारांच्या वतीनं सांगण्यात येत आहे. आता असं असलं तरी जयकुमार गोरे यांनी सुद्धा ही निवडणूक साम दाम दंडभेद या तत्वानुसार हाती घेतली असून कोणत्याही बाजूने आपण कमी पडणार नाही अशी भूमिका जयकुमार गोरे यांनी अर्ज भरताना जाहीर केली. यामुळे आता तालुक्यामध्ये हमखास कोण निवडून येणार हे चित्र सध्या तरी स्पष्ट नसून दोन्ही तालुक्यामध्ये सध्या 50-50% चान्स असल्याचं दिसून येते. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? मान खटाव मतदारसंघामध्ये यंदा कोण निवडून येणार आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिंचॅक मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.